विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या ना बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न आहे की सीईटी रिपीट करायची आहे. बरं हे रिपीट करताना पालकांना काय वाटतंय थोडीशी रिस्क आहे ना? तर बऱ्याच पालकांना असं वाटतंय की आपण सध्या जिथे मिळेल तिथे ऍडमिशन घेऊया. बघा मी काय सांगतो समजून घ्या आणि त्याचबरोबर सीईटीचा अभ्यास सुरू ठेवूया. बरं याला तुम्ही काय म्हणताय मग पार्शल ड्रॉप. सांगू का मित्रांनो, की मधल्या काळात, कोविडच्या काळात बरं का, बऱ्याच मुलांनी पार्शल ड्रॉप घेतला होता. माझ्या इकडे एक स्टुडंट आला होता. त्याला कराड मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं. त्याने पार्शल ड्रॉप घेतला. त्याला पुन्हा 99 प्लस किती पर्सेंटाइल मिळाले. त्याला पी-आय-सी-टीमध्ये सीएस ब्रांच मिळाली. ओके. समजून घ्या, तो काय करत होता माहितीये का, की पार्शल ड्रॉप त्याने घेतला होता, पण सगळं ऑनलाईन होतं ना त्या काळात. लेक्चरला कुठे हजर राहायचं होतं. एक्झाम सुद्धा ऑनलाईन, लेक्चर ऑनलाईन, Zoom मीटिंग ना आणि त्यामुळे ते जमलं त्याला. ओके. मग अशा उदाहरणाकडे बघितलं, की मुलांना वाटतंय, की मी पण घेऊ का पार्शल ड्रॉप? मी बरीचशी मुलं बघितलेत सी सारख्या कॉलेजमध्ये सुद्धा, की जे काय करतायत, की पार्शल ड्रॉप घेतायत आणि पुन्हा जेईची प्रिपरेशन करतायत. असतात रे एखादे एक्स्ट्राऑर्डिनरी. रे मी तुम्हाला सांगतो आमच्या साताऱ्यात एक स्टुडंट आहे बरं का, की जबरदस्त रिझल्ट आहे. पण साताऱ्यात त्याचा ऑफलाईन क्लास होता. ओके. पी-डब्ल्यू त्याचं ऑनलाईन सबस्क्रिप्शन होतं. ॲलन ते सुद्धा होतं. मोशन आपले फेव्हरेट एन-व्ही सर, जितू भैय्या त्यांचं पण सबस्क्रिप्शन होतं. आर-सी-सी त्यांचं पण सबस्क्रिप्शन घेतलं होतं. 35,000 च्या आसपास एका वर्षात एमसीक्यू त्या स्टुडंटने सॉल्व्ह केले होते. नीटमध्ये 705 मार्क. जेईई पण दिली होती वाटतं, त्यात पण चांगलं पर्सेंटाइल. सीईटी, पीसीएम ग्रुप दिलाय, त्यात पण चांगलं पर्सेंटाइल. असतात हो अशी एका दुसरी मुलं. पण मी तुम्हाला सांगतो, एक धोक्याची सूचना देतोय. पार्शल ड्रॉप घेताना यावर्षी लक्षात ठेवा, ऑनलाईन नाहीये आता, ऑफलाईन. कॉलेजचा प्रचंड लोड असतो बाळांनो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फीस भरावी लागते ना. त्याचं काय? एका वर्षाची फी भरावी लागेल ना. हां, पालक म्हणतायत पण कमी मार्क आले तर उलट रिस्क नाही ना. अरे कमी मार्क येण्याचा विचार सुद्धा करायचा नाही जर ड्रॉप घ्यायचा असेल तर. जीव तोडून प्रयत्न करणार असेल तर ड्रॉप घ्या. हे लक्षात घ्या. हा प्रकार मला आवडत नाही. आता मी माझं स्पष्ट मत तुमच्यासमोर मांडलंय. शेवटी तुमचं वैयक्तिक मत आहे. कसं रे पॉसिबल आहे रे? इंजिनिअरिंगला इतका इंजिनिअरिंग नाही कुठल्याही हायर एज्युकेशनमध्ये सबमिशन, प्रॅक्टिकल, ओरल हे असतात रे बाळांनो. त्याच्यामुळे हा विचार जर मला कुणाला सल्ला द्यायचा असेल, तर मी सरळ सांगेन अलाउड नाही. एकतर रिपीट तर रिपीट करा, नाहीतर सरळ घेणाऱ्यांनी ॲडमिशन घ्या, कंप्लीट करा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी काय जे करणार असाल ते. पार्शल ड्रॉप माझ्याकडे अलाउड नाहीये. बरं. नेक्स्ट ऑप्शन फॉर्म. कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. कशी बनवायची? तर खूप महत्त्वाची हिंट देणार आहे बरं का मी आता. आमचे काही प्रश्न असतात रे बाळांनो. ऑप्शन फॉर्म भरताना आमचे काही प्रश्न असतात. पहिला प्रश्न असतो, की ॲडमिशन कुठं हवंय आणि कुठं नकोय? ऑब्व्हियसली मला माझ्या भागातलीच मुलं भेटायला येतात. पश्चिम महाराष्ट्र 90% म्हणण्यापेक्षा ठीक आहे 90% मुलांना एका क्षणात सांगतात, पुणे बरं मुंबई नको. ते नको आहे हेक्टिक शेड्यूल तिथलं. ते सगळ्या हॉस्टेल फॅसिलिटीचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी. मग मुंबई नकोच म्हणतात मॅक्सिमम मुलं. पण व्ही-जे-टी-आय मिळत असेल, सरदार पटेल मिळत असेल, तर कोण नको म्हणणार आहे? ते कॉलेज घेतात. पण इतर वेळेस नको म्हटलं जातं. मग आम्ही पुण्यातले कॉलेज पाहिजे ना, ठराविक क्रम ठरलेला असतो, ते घेतो आम्ही. माझं तुम्हाला सजेशन काय करायचं म्हणायचंय बघा, की ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो, ब्रांच मी माझं मत मांडतोय बरं का. माझ्या मते ब्रांच इम्पोर्टंट आहे रे. आयुष्यभर आपल्या सोबती राहते ना. हे मी बहुतेक आर-जीच्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं बरं का, लक्षात घ्या. आता आर-जी सर आहेत ना, त्यांचं एकही लेक्चर मिस करायचं नाही हां. ते जे तुम्हाला सांगणार आहेत ना, ते अतिशय इम्पोर्टंट असणार आहे 100% करेक्ट असणार आहे. ओके, जेन्युइन असणार आहे म्हणूया आपण. मग त्यांच्याच लेक्चरमध्ये बहुतेक मी ऐकलं होतं, की ब्रांच तर आयुष्यभर आपल्या बरोबर राहणार आहे रे. कॉलेज फक्त 4 वर्षासाठी. अरे कोण विचारत पण नाही तुम्ही इंजिनिअरिंग कुठून केलं परत ते. पण तुम्हाला टॅग पाहिजे समजा आणि म्हणून तुम्ही बेस्ट कॉलेज मिळवताय ब्रांच कॉम्प्रोमाईज करून. चालणार नाही. स्पष्ट मत आहे आजच्या लेक्चरमध्ये लक्षात घ्या. माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. चालणार नाही. ब्रांच इम्पोर्टंट आहे. मग मी काय म्हणतोय, ब्रांच इम्पोर्टंट आहे ना, ठीक आहे. तुम्ही फक्त काय करा, कॉलेजची लिस्ट तयार करताना असं अझ्युम करून जाऊ नका, हे मला मिळणारच नाही, हे घ्यायलाच नको, लास्ट इयर कट ऑफ एवढं होतं म्हणजे हे मिळणारच, असं सुद्धा गृहीत धरायचं नाही. तुम्ही टॉप टू बॉटम जायचं लक्षात घ्या. म्हणजे स्टार्टला तर सी आहे ना आमच्यासाठी.
पुणेमधलं तर पहिलं कॉलेज तेच येणार आहे टॉप. त्यानुसार खाली पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई हा क्रम तर ठरलेलाच आहे. पण मी तुम्हाला गंमत सांगू का? सी-ओ-ई-पी त्याच्यानंतर आपण काय बोललो रे? पुण्याचा विचार करतोय बरं का आम्ही. मी सांगू का? नागपूरच्या स्टुडंटला मी म्हणेन, तुम्हाला जर रामदेव बाबा ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असेल, तर पुण्यातल्या अगदी सी-ओ-ई-पीला मिळत असेल तर विचार करेन मी. नाहीतर बाकीच्या कॉलेजपेक्षा मला ते कॉलेज ग्रेट वाटतंय लक्षात घ्या. ओके. सगळ्या गोष्टींचा विचार करून स्टुडंट नागपूरमध्ये राहतोय, तिथंच ते कॉलेज असेल, तर ते योग्य ठरेल. बघा म्हणजे प्रश्न बदलला की नाही? म्हणजे म्हणजे थोडक्यात काय होतं, की ऑप्शन फॉर्म भरणं हे तुमच्या लोकेशनवर सुद्धा डिपेंड आहे. पहिला प्रश्न तोच आहे, की तुम्हाला घ्यायचंय कुठं? कुठं जायची तुमची तयारी आहे आणि कुठं जायची तयारी नाही. जिकडे नाहीये तिथले कॉलेज घेऊच नका. पण जिथला आहे ना, तिथं टॉप टू बॉटम जायचं लक्षात घ्या. आता पी-आय-सी-टी नंतर मी लिहिलं होतं व्ही-आय-टी, नंतर लिहिलं होतं मी व्ही-डबल-आय-टी आणि शेवटी लिहिलं होतं मी पी-सी-सी-ओ-ई. हा क्रम शक्यतो मुलांचा असतो. पण हे कॉलेज माझ्या एका स्टुडंटनं वर घेतलं होतं. रिझन काय? इथं फी जास्त आहे. इथं फी कमी आहे. इथं प्लेसमेंट पण बेस्ट आहेत. मग इथं फी पण कमी प्लस टी-एफ-डब्ल्यू-एस मधून मिळत असलं म्हणून त्यांनी वर घेतलं. चालेल ना? हाच प्रकार पुढच्या कॉलेजमध्ये आता मी तोंडी सांगणार आहे. मॉडर्न, पी-व्ही-जी, डी-वाय पाटील पिंपरी, डी-वाय पाटील आकुर्डी, जे-एस-पी-एमचं राजश्री शाहू, एम-एम-सी-ओ-ई कर्वेनगर. पटपट आठवत नाहीत रे, पण 7-8 कॉलेजची नावं तर आठवली ना पटकन मला. तर ही 8-10 कॉलेजेस जवळ-जवळ त्याला आपण सेकंड लेव्हलचे कॉलेजेस म्हणूया आपण. हे टॉपचे कॉलेजेस. हा क्रम तर फिक्स असाच असतो बऱ्यापैकी. इकडे थोडाफार मुलं चेंज करतात. पण आता जी 10 कॉलेजची नावं मी तुम्हाला सांगितली, ते तुम्ही ठरवायचंय. त्यातलं सगळे कॉलेज माझ्यासाठी एका लेव्हलचे आहेत. हां, तुम्हाला पिंपरी-चिंचवड या भागात हवंय. मग तुम्हाला डी-वाय पाटील पिंपरी, डी-वाय पाटील आकुर्डी, जे-एस-पी-एम राजश्री शाहू ताथवडे चालेल ना. तुम्हाला पुणेच्या सेंट्रलमध्ये पाहिजेत. मग एम-एम-सी-ओ-ई आहे, मॉडर्न आहे, पी-व्ही-जी आहे. काय प्रॉब्लेम आहे तिथं घ्यायला? चालेल. येतंय का लक्षात? कात्रज एरियामध्ये तुमचा फ्लॅट आहे. आमच्या साताऱ्यातल्या बऱ्याच लोकांचे फ्लॅट हे कात्रज एरियामध्ये आहेत. मग आम्हाला हे कॉलेजेस भारी वाटतात बरं का. व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी. ही तिथेच आहेत ना. पण कात्रजमध्ये तुम्ही राहणार आणि कॉलेजला जर पी-सी-सी-ओ-ई मिळालं, तर ऑब्व्हियसली जाऊन येऊन होणार नाहीये पुण्यात. मग हॉस्टेलच घ्यावं लागणार. मग पुण्यातल्या लोकल मुलांचा पण तोच इश्यू आहे. मी तुम्हाला सांगू काय, राहावा रे हॉस्टेलला. 4 वर्ष एन्जॉय करणार आहे तुम्ही. स्ट्रगल आहे, पण तो पण एन्जॉय होणार आहे. अरे कॉलेजमध्ये स्ट्रगल. कॉलेजमध्ये स्ट्रगल, हॉस्टेलमध्ये तर एन्जॉय कराल ना, लक्षात घ्या. नवीन मित्र, बाहेर राहायला जमेल, बाहेर राहायला शिकाल, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्याल. ओके. मी तुम्हाला सांगू का? भरपूर गोष्टी जपाव्या लागतात, भरपूर गोष्टी हे कराव्या लागतात, ते होतंय व्यवस्थित. मग आता काय करणार तुमच्या लक्षात आलं? टॉप टू बॉटम घेत जाणार. आता महत्त्वाची सूचना द्यायची राहिली ती सांगतो. आता जर तुमचं पर्सेंटाईल समजा तुम्हाला 97 पर्सेंटाईल आहेत. समजा किंवा समजा तुम्हाला चला 60 पर्सेंटाईल आहेत. तर माझं काय म्हणणं आहे, पूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. लोकेशन जे तुम्हाला हवंय त्या भागातील. अरे नाशिक भागात पण खूप कॉलेजेस आहेत. आमच्या साताऱ्यात खूप कॉलेजेस आहेत. ज्यांचं कट ऑफ 60च्या आसपास त्याच्यापेक्षा खाली असतं सी-एसला. तर माझं काय म्हणणं आहे, की तुमचे मार्क जेवढे आहेत, मग लास्ट इयर ज्या कॉलेजचं कट ऑफ अगदी 93 पर्यंत आहे, ती कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये घ्या रे बाळांनो. लिस्टमध्ये घ्या. अजून ऑप्शन फॉर्म भरायचं बोललेलो नाहीये मी. लिस्टमध्ये घ्या. ह्या मुलांनी 55 पर्यंत ज्यांचा कट ऑफ आहे ती कॉलेज लिस्टमध्ये घ्या. ओके. आणि त्यानंतर काय करा, मग लिस्टमध्ये भरपूर कॉलेजेस येतील की नाही बाळांनो, जमेल तेवढ्या कॉलेजना पर्सनली व्हिजिट देण्याचा प्रयत्न करा या 10 दिवसात. मग बरेचसे कॉलेजेस आपोआप रिजेक्ट होतील, जे तुम्हाला लोकेशन नाही आवडलं. म्हणजे हां, कॉलेजचं नाव माहिती होतं, कुठे आहे माहिती आहे रे, पण तिथं गेल्यावर कळालं, सीनियर्स म्हणले, "नका हो आमच्या इथं घेऊ. हे असं आहे, तसं आहे." प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात आले. हे इंजिनिअरिंग कॉलेजचा इश्यू काय असतो सांगू तुम्हाला मी. फॅकल्टीज वरती ना मी बऱ्याच ठिकाणी बघितले, रिॲलिटी सांगतोय कुठल्या कॉलेजचं नाव न घेता, की जस्ट आता इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय अशा फॅकल्टीज असतात. ओके. त्या त्यांना स्वस्तात मिळतात ना आणि त्यांना 4-4 बिचाऱ्यांना 5-5 महिने पगार दिला जात नाही. ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. मग तो व्यक्ती देखील कसं काम करेल असं आहे ना. मग हा प्रॉब्लेम बऱ्याच कॉलेजमध्ये असतो. ते डिस्कस करा. मग लिस्टमधून ते कॉलेज बाजूला काढा. असे स्वतः एफर्ट्स घेऊन लिस्ट तयार करा. काउन्सिलिंग तुम्ही बऱ्याच लोकांचं घेतलंय. काही प्रॉब्लेम नाहीये. ते तुम्हाला बेस्ट काउन्सिलिंग प्रोव्हाईड करणार आहेत. पण त्यांनी पण तुम्हाला लिस्ट दिल्यानंतर ती लिस्टमधले कॉलेजेस एकदा पर्सनली जाऊन बघणं गरजेचं आहे. आहे. वेळ काढावाच लागेल. पुन्हा नाहीतर काय होणार? मी तुम्हाला सांगतो, की कराडची मगाशी मी बोललो ना पार्सल ड्रॉप घेतलेला मुलगा.
ओके, तो आमचा फेव्हरेटच आहे. नाव नाही सांगणार बरं का, लक्षात घ्या. कारण त्याच्याशी मी बोललोच नाही. पुन्हा तो म्हटला तर मी तुम्हाला नाव सांगेन त्याला, ठीक आहे. पण तो काय म्हटला माहितीये का, की कराडची त्याला बिल्डिंगच आवडली नाही. बघा, कराड गव्हर्नमेंट कॉलेज त्याला मिळालेलं, पण त्याची बिल्डिंग आवडलीच नाही असं त्याचं कारण होतं. अरे कसलं कारण? मग तुम्ही अगोदर बघून घ्यायचं ना कॉलेज. आणि कॉलेजच्या बिल्डिंगवर जाऊ नका रे बाळांनो. कॉलेजवर, बिल्डिंगवर, फॅकल्टीजवर काही नाहीये. ब्रांच मिळते ना पेस. तुमचं इंजिनिअरिंग म्हणजे स्वतःचा स्वतः अभ्यास करावा लागतो, हे डोक्यात ठेवा. ओके. मग हा व्हिडिओ बघता-बघता मोठा झाला बरं का. म्हणून 10 मिनिटं मी तुमच्याशी बोलतोय. तुमचे पॉइंट्स लक्षात आले सगळ्यांच्या? कट ऑफवर डिपेंड आहे लास्ट इयर. लास्ट इयरची तर कट ऑफ जेवढा होता त्याच्यापेक्षा खाली जावा. म्हणजे एक सेफ कॉलेज मिळतील तुम्हाला. म्हणजे पहिल्या राउंडमध्ये ऍडमिशन मिळवा. नाहीतर एवढे पर्सेंटाइल मिळवून पण जर पहिल्या कॉलेजमध्ये तुम्हाला बघा, माझ्या एका स्टुडंटचं काय झालं मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस पर्सेंटाइल नव्हतं. त्याला 120 का 123 मार्क्स होते बरं का. आउट ऑफ 200 बेस्ट स्कोर आहेत तुम्हाला पण माहिती आहे. पण बिचाऱ्याने काय केलं माहितीये का, की पहिल्या राउंडला ना सी वालचंद, कराड असे 3च कॉलेज टाकले. त्याच्या पालकांचं म्हणणं होतं एकच, तुम्हाला कळालं असेल, गव्हर्नमेंट कॉलेज. बिचाराला पहिल्या राउंडला नाही मिळालं, दुसऱ्याला नाही मिळालं. शेवटी मी स्वतःहून त्याच्या घरी गेलो. तो 10वी पर्यंतच माझ्याकडे होता. 11th-12thला त्याचे वेगळीकडे क्लास होता. अकॅडमी त्यानं पण जॉइन केली होती. मग त्यावेळेस जेईचं फॅड नव्हतं. AIEEE सारखी एक्झाम होती. मी त्याच्या घरी गेलो. त्यांच्या घराण्याशी डिस्कस केलं. पण मी त्यांना सांगितलं, की रिस्क घेताय तुम्ही. ओके. कॉलेजची लिस्ट थोडीशी इन्क्रीज करा. तो बाहेर जायला पण तयार आहे किंवा तो साताऱ्यात त्या काळात हे अजून सुद्धा बेस्ट कॉलेज आहे लक्षात घ्या. मग आम्ही तिसऱ्या का चौथ्या राउंडमध्ये आम्ही त्या लिस्टमध्ये मेकॅनिकल ॲड केलं आणि ते कॉलेज त्याला मिळालं. कारण 122 म्हणजे 123 एवढा पण चांगला स्कोर नव्हता, की बेस्ट स्कोर म्हणूया आपण, की गव्हर्नमेंट सी सगळं कॉलेज मिळेल. तुम्हाला सी माहिती आहे 170 कडे जाते त्याचं कट ऑफ, आहे की नाही? मग मेन पॉइंट काय, की ते झालं तरी ना, नाहीतर ते पहिले 2 इतका तणाव होता त्यांच्या घरात सगळ्यांना. पहिल्या राउंडला नाही, दुसऱ्या राउंडला नाही, बहुतेक तिसऱ्याला पण नव्हतं मिळालं. मग चौथ्याला आम्ही तर चेंज केलं, त्याला ते मिळालं. मेन पॉइंट काय, की मिळालंच पाहिजे म्हणून तो सेफ स्कोर तुम्हाला बोलतोय. तुमचे पर्सेंटेज एवढं आहे ना, मग या पर्सेंटेज जेवढं लास्ट इयरला कट ऑफ होतं, ते कॉलेज तर मिळणारच ना. हे करा. म्हणजे रिस्क राहणार नाही, मन शांत राहतं, नाहीतर तणाव वाढतो. तणाव आपल्याला बिलकुल नकोय, हा शब्दच नकोय. आला का ध्यानात तुमच्या? पार्शल ड्रॉप, मी तयार नाहीये. ओके, ऑप्शन फॉर्म भरताना लास्ट इयर कट ऑफ. ओके, लोकेशन कोणते कॉलेज आपल्याला हवे आहेत, कुठे जायची तयारी आहे, कुठं नाहीये. ह्याच्यानुसार सगळं ठरणार आहे. पण मी तुम्हाला सांगू का? इंजिनिअरिंगचे सगळेच कॉलेजेस बाळांनो हे बेस्टच आहेत. फायनल डिग्रीवरती कॉलेजचं नाव येतंय का, हे पण चौकशी करा. इंटरव्ह्यू घेताना कॉलेज कुठं शिकलाय, किती लोकं विचारतात किंवा स्किल किती जण चेक करतात, हे पण जरा बघा. प्लेसमेंट आमच्या काळात तर एकात सुद्धा होत नव्हतं. थोडा स्ट्रगल होता, पण मिळत होतं पुन्हा. ओके. त्यातून इम्प्रुव्हमेंट जबरदस्त. एकदा का सुरुवात झाली, की सुरुवात झालीच. मधात कोण मागे वळून बघतच नव्हतं. मग अशा गोष्टी आहेत ना बाळांनो. मग तणाव न घेता अभ्यास लवकर इंजिनिअरिंगचा स्टार्ट करा बाळांनो. ठीक आहे मग? ऑल द बेस्ट. धन्यवाद.